जय जवान, जय किसान, जय खानदेश, सगळं आपलं गोड परिवारले नमस्कार. तरी भाऊसोनी आपण जो स्प्रे मारा आंबाले छोटा ट्रॅक्टर होई तो पण व्हिडिओ आपण टाकलेला जे तुमले. आणि चला म्हटलं आता पुढली प्रोसिजर जी आपली मोठा आंबा आहे केसर आंबा ती जी प्रोसिजर आहे आपली बोर्डो पेस्टनी ते पण आपण आता सुरुवात करील आणू. तरी यानामा जे आपण बोर्डो पेस्ट तयार करेले आई माहिती आपले संदीप भाऊ राजपूत किसाडाना आहेत आपला मित्र आणि त्याची इंडो इझरायल टेक्नॉलॉजी नाव ते नर्सरी आहे. तरी बोर्डो पेस्ट कसं तयार करायला कसं लावणं पडे आपले ती सगळी माहिती देतीनच. आणि तरी आपलं जे परिवार आहे दीपक भाऊ आहेत, संदीप भाऊ राजपूत, कुणाल पाटील, पाचोरेकर, तसंच आपलं सगळं गोड परिवार आणि आपला कॅमेरावाला भाऊ नाना पावरा. तरी दादा माहिती द्या. मित्रांनो नमस्कार. ॲक्च्युली बोर्डो पेस्ट ही एक अशी पद्धत आहे की याला आपण वर्षात दोनदा आपण अप्लाय करायला पाहिजे फळबागेवरती. कोणतंही तुमचं फळबाग असेल तर याच्याने प्लांट्सची जी लाईफ आहे ती इन्हान्स होते, मल्टिपल होते आणि झाडावरती सशक्त चांगले फळं गोड रसाळ फळं तुम्हाला खायला भेटतात. तर याचा बेनिफिट असा आहे की झाड जर ब्रँच स्टम सशक्त असणार आणि झाडावर जर कोणती रोगराई नाही येणार तर झाड तुमचं प्रॉपर ग्रोथ होणार. फॉर एक्झाम्पल स्वस्थ शरीर ह्युमन बॉडीमध्ये किंवा एखादं डिसीजवालं शरीर त्याच्यामध्ये जसं तापवत असतो तसं प्लांट स्पेसमध्ये असतो. तर याला आपण आता बोर्डो पेस्ट करतो आहे आणि एक जस्ट ट्राय केलं. बोर्डो पेस्ट बनून रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आम्ही कॉपर सल्फेट, त्याच्यानंतर गेरू पण टाकायला लागते, नंतर याच्यामध्ये क्लोरो प्लस सायपरचं कॉम्बिनेशन येतं आणि नंतर इमिडा, अशा 4-5 गोष्टींचा पूर्ण संग्रह करून आता जो पांढरा चुना असतो व्हाईट लाईमला एक दिवस अगोदर याला भिजत घालायला लागते. ही प्रोसेस भरपूर सोपी आहे. हे तुमच्यापैकी भरपूर काही शेतकरी बांधव कळत पण असतील. तर याच्यामुळे काय होतं की प्लांटला एक प्रोटेक्शन भेटतं. झाडाचा मधून जो डिंक निघतो त्याला आपण गोंड म्हणतो, त्याला आपण गमोसिस म्हणतो, त्याला आपण थोडक्यात झाडं अशी होऊन जातात की मधून स्टेम बोरसारखं मधून कीड लागल्यानंतर झाड जसं मधला जो गाभारा आहे तो सडून जातो आणि झाडाची लाईफ ही स्पॉईल होऊन जाते. तर थोडक्यात खोडकिडीपासून आणि सगळ्यात मेन म्हणजे ते गमोसिसपासून याला बचावसाठी आपण याच्यामध्ये गॅस पॉयझन काही आणि जे काही कीटकनाशकं वापरलेली आहेत त्याच्यामुळे अडींना तर आळा बसणारच आहे, पण जे गमोसिस निघतं म्हणजे खोडामधून ते पण प्रॉब्लेम आपलं सॉल्व्ह होतं आणि सगळ्यात मेन झाडाचा जो ग्रोथ आहे आपल्याला प्रॉपर भेटतो. तर याच्यासाठी बोर्डो पेस्ट करणं खूप अनिवार्य आहे. तुमचा बगीचा असेल तर तुम्ही हे अवश्य करा. धन्यवाद. तरी सगळं परिवारला ऐक सांगस जे आपला परिवार आहे त्या जमीन जर आपली थोडी मुरमाळा अशी जर होई आपली जर अदर बी जमीन जर होई आपली एक गाळाची तरी तुम्ही जर तुमले केसर आंबा लावानी किंवा अदर प्लॅन्ट पण आंबाच ना त्यास पण झाडच ना तरी तुम्ही एक इसळाले प्रत्यक्ष जायच नाही त्याची प्रॉपरली नर्सरीमा विजिट देऊ शकतास. आणि जे बी तुम्ही इच्छा होई थोडंफार काय असे ना म्हणा तरी एक मत आहे वैविक ते आपण पण काहीतरी थोडंफार का असे ना 1-2 एकर असं थोडं प्लॅन लावायला पाहिजे. कारण त्यामुळे एक फायदा आहे आपले निसर्ग साथ देत नाही प्लस कपाशीले भाव भेटच नाही आणि तसंच पपई केळी करपा व्हायरस सगळ्याच पिकीतले प्रॉब्लेम येईल ना. ते जर आपलं एक आंबा निगम जर आपण थोडा वडीगूत किंवा दुसरं फळबाग निगम वडणूत असं नाही म्हणत मी ते आंबा लावा ज्यांची चॉईस इच्छा त्यामुळे काय आपला शेतकरी भाऊ आहेत ना या एकदम थोडा हिंमती त्यासले आणि एक काहीतरी पैसा असण्याचा स्रोत आहे तो वाढत चाली सपोर्ट भेटेल ते त्यामुळे प्रत्येक पीकमध्ये डिवाइड व्हा भाऊसून हे सांगस. आणि दोघू शकतो तुम्ही आपलं आता बोर्डो पेस्टला काम आपले करणे दादा त्याशी आपले दाखा त्याचे नागपूर जाणं होतं तरी विजिट दिली आणि मी तेवढी घाई मग व्हिडिओ बनवला ते नको भाऊ आपलं जे बी परिवार आहे त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडीशी आवड होईल. ते दादा बघू शकतो तुम्ही सगळं आपलं परिवारले ऐस सांगस. तरी असं आपल्या आता एक काम करणं आहे म्हणजे जेणेकरून भाऊनी आपली जी माहिती देते संदीप दान त्याशी सगळ्या गोष्टी आपले ऐकरती द्यात. आता हे काम आपले करणं आहे म्हणजे मोठ्या डॉक्टरने जर आपले दाखला डॉक्टरला सांग भाऊ तुला असं करणं आहे ते आपले करणं आहे तर ते पेशंट आपलं क्लिअर होईल. नाही त्या विषयच नाही ना तिथला बी पैसा खर्च करतो काहीच प्रॉब्लेम आपला क्लिअर व्हा पेशंट. तसंही आपलं झाड आहे दाखवू शकतो तुम्ही आपले अशा प्रकारे 1.5 ते 2 फूट आपल्या बोर्डो पेस्टनं मिश्रण लावणं शे भाऊसोनी. तरी सगळं परिवारले मी हेच सांगस
असंच आपला नवनवीन व्हिडिओ आणि पुढे कदाचित यानापेक्षा चांगला व्हिडिओ तुम्हाला दाखवायला भेटतील. तरी मी सगळं परिवाराला हे सांगत आपला यूट्यूब चॅनलवर जे बी परिवार नवीन होईल त्याने आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनला क्लिक करा. इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा. सगळं परिवारला मी हाच सांगत जय जवान जय किसान जय खानदेश. सगळं परिवारले परत म्हणा घंटे राम राम.